नमस्कार सगळ्यांना, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या कामाच्या टिप्स बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि छान छान कमेंट सुद्धा करा. ही महत्त्वाची टिप्स आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये छोटी छोटी मुलं असतात आणि कित्येक वेळा काय होतं की आपण त्यांना काजळाचा टिक्का लावतो, पण त्यांच्यासमोर जर काजळाची डब्बी दिसली तर ते स्वतःच आपल्या हातातोंडाला पायाला लावून घेतात. तर ते आपण खूप घासतो आणि काढतो, पण तसं न करता आपल्याला काजळ कसं इझिली लवकरात लवकर कसं काढायचं, ते काजळ लागलेला असेल त्या ठिकाणी डोक्याला लावायचा कुठलाच तेल असू दे, खोबरेल तेल असू दे, बदामचं तेल असू दे. तर मी इथे बजाज आल्मंड ड्रॉपचं तेल घेतलेलं आहे. तर ते ज्या ठिकाणी काजळ लागलेला आहे अगदी त्याच ठिकाणी 1 ते 2 ड्रॉप फक्त ते तेल लावायचं आणि हाताने अंगठ्याच्या साहाय्याने गोल गोल फिरवून त्याला स्वच्छ करायचं. नंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने ते पुसून काढायचं. अगदी झटकीपट असा तो लागलेला काजळ निघून जातो आणि जास्त घासायची गरज नाही आणि आपली जी स्किन असते ती आग वगैरे सुद्धा होत नाही. यानंतरची दुसरी टीप आहे, बऱ्याचदा काय होतं, लिंबू आपण यूज करतो आणि त्याची लिंबाची साल असते ती फेकून देतो. तसं न करता आपण त्या लिंबाच्या सालीचा बऱ्याच प्रकारे लिंबाच्या सालीचा आपण उपयोग करू शकतो. जसं मी आज एक उपयोग सांगणार आहे. तर कपाट प्रत्येकाच्या घरात असतेच आणि कपाटाला आरसा लावलेला प्रत्येकाच्या घरातच असतो. पण काय होतं की कपाटाला आपण बऱ्याचदा हात लावतो, पावडर क्रीमचे डाग पडतात, पाण्याचे डाग पडतात. तर असे डाग काढण्यासाठी जी यूज केलेली लिंबू असते त्या लिंबाची साल संपूर्ण आरशाला लिंबाच्या सालीने घासून घ्यायचं आणि जिथे डाग असतील तिथे जरा जास्त घासायचं, कारण डाग सुकलेले असतात. तर डाग भिजेपर्यंत लिंबाच्या सालीने घासून घ्यायचा आणि नंतर कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्याने हलक्या हाताने आरसा आपला पुसून घ्यायचा. तर आरसा अगदी आपला चकचकीत असा होतो. तर तुम्हाला नक्की फरक दिसेल. आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. बघा आरसा किती चकचकीत असा झालेला आहे आणि कुठेच अजिबात डाग दिसत नाही. तर जास्त मेहनत न करता 2 सेकंदामध्ये झटकीपट असा आपला आरसा क्लीन होतो. त्याचप्रमाणे यूज केलेल्या लिंबाची फोड फेकून न देता आपण आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये त्याला टाकून घ्यायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायचं. आपली त्वचा निर्जंतुकही होते आणि कोमल मुलायम सॉफ्ट व्हायला सुद्धा मदत होते. तर असाही आपण उरलेल्या लिंबाचा वापर करू शकतो. त्यानंतरची तिसरी टीप आहे, यूज केलेला लिंबू फेकून न देता आपण फ्रीज साफ करायला सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो. फ्रीज म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी आता कॉमन झालेला आहे आणि जेवढा आपण फ्रीजचा वापर करतो तेवढंच फ्रीजला क्लीन ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. मग ते आतून असो की बाहेरून असो. खरं तर फ्रीज आपण 15-20 दिवसातून आतून एकदा पुसून घेतोच, पण वरचं जो पोर्शन असते फ्रीजचं ते आपण फ्रीजला सारखं सारखं हात लावतो तर पाण्याचे डाग पडतात, तेला तिखटा मिठाचे मसाल्याचे वगैरे असे डाग पडतात. तर अशा वेळेस काय करायचं, जो यूज केलेला लिंबू असेल त्याची फोड असेल त्या लिंबूच्या सालीने घासून घ्यायचं. फ्रीजचा जो बाहेरचा एरिया आहे तो संपूर्ण फ्रीजचा एरिया घासून घ्यायचा आणि एका स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने फ्रीजला संपूर्ण पुसून घ्यायचं. अगदीच तुम्हाला चकचकीत असा फ्रीज चमकेल. त्यानंतरची चौथी टीप आहे संत्र्याची. तर संत्रे तर आपण खातो आणि बऱ्याचदा काय होते, जास्त प्रमाणामध्ये आपण संत्रे आणतो आणि न खाता तसंच ठेवलं तर दुर्लक्ष होते आणि एखादा संत्रा असा सडून जातो. तर आपण ते फेकून देतो, पण न फेकता आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो. माझ्याकडे हा एक संत्रा होता, त्याचा वरचा भाग असा सडलेला होता. तर मी वरचा भाग चाकूने कापून घेतला आणि जो मधातला एरिया आहे संत्र्याचा त्याच्या चाकूच्या साहाय्याने मधात असा खड्डा पाडून घेतला आणि त्याच्यामध्ये तेलात भिजवलेली वात लावली आणि तो दिवा पेटवला. संत्र्यामध्ये लावलेला दिवा अशा ठिकाणी ठेवायचं ज्या ठिकाणी किडे येत असतील, डास येत असतील, अशा ठिकाणी लावायचं. तर संत्र्यामध्ये दिवा लावलं तर एक प्रकारचा छान असा वास येतो आणि ह्या वासाने येणारे डास, कीटक, मुंग्या पळून जातात. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर अशा होत्या काही आयडिया. जर तुम्हाला आयडिया आवडल्या असतील तर नक्की फॉलो करा आणि छान छान कमेंट सुद्धा करा, लाईक सुद्धा करा व्हिडिओला.